हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर हे एवढं कलरफुल आणि एकदम टेम्पटिंग असं दिसतंय, तर हा बनवला आहे मी डोसा. आणि अगदी झटपट तयार होणारा डोसा आहे, म्हणजे तुम्ही अगदी 10 मिनिटामध्ये हा डोसा बनवू शकता. लहान मुलांसाठी वगैरे खूप छान रेसिपी आहेत. तर रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण आज असं वेगळं थोडं काय बनवलेलं आहे ते. तर सगळ्यात आधी तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये हा जाड रवा आहे तो 4 वाट्या घेतलेला आहे. तर रवा मात्र जाडच वापरायचा, कारण मी बारीक रवा वापरून बघितला आहे, पण त्याचे डोसे असे स्पंज वगैरे होत नाहीत. तर शक्यतो जाड रवाच वापरायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा साखर घातली आणि 2 ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि हे आपल्याला आता चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इनो किंवा सोडा वगैरे मी कशाचाही वापर केलेला नाही आहे. आणि आपल्याला हे पीठ भिजत ठेवण्यासाठी लागत नाहीत. अगदी पीठ आपण हे वाटून घेतलंय ना, तर लगेच आपण डोसे बनवायला सुरू करू शकतो. तरी खूप जाळीदार अगदी डोसे आपले बनतात. तर आता मी हे बॅटर एका पातेल्यामध्ये काढून ठेवलंय. तर मी तुम्हाला दाखवते. अगदी छान असं हे बॅटर झालेलं आहे. आणि आता हे झाकून ठेवते मी एक 10 मिनिटासाठी, का तर मला फक्त बाकीच्या भाज्या वगैरे कट करून घ्यायच्या आहेत. तर जर तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही लगेच बनवायला घेतलात तरी खूप छान डोसे होतात. तर मी आज म्हणजे त्यामध्ये ह्या अशा सिमला मिरची वगैरे अशा भाज्या घालून बनवणार आहे डोसा. त्यामुळे मला थोडीशी तयारी करायची, ह्या सगळ्या भाज्या कट करून घ्यायच्यात. तर आज मला अगदी फ्रेश अशी येल्लो रेड सिमला मिरची भेटलेली आहे. तर मी ह्या सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरलेल्या आहेत. तुम्ही चॉपरमध्येही कट करू शकता. तर मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर हिरवी सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, रेड सिमला मिरची, त्यानंतर कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर आणि तिखटवाली हिरवी मिरची ते थोडीशी चिरून घेतलेली आहे. तर तुम्ही यामध्ये स्वीटकॉर्न वगैरे बाकी काय भाज्या आवडतील त्या घेऊ शकता. त्यानंतर ही चटणी आहे जी की मी लसूण आणि शेंगदाण्यापासून बनवलेली आहे. तोंडी लावण्यासाठी म्हणून मी नेहमी बनवत असते. तर ही घरामध्ये बनवलेलीच होती आणि ती चटणी डोशावर घालून खूप छान टेस्ट येते डोशाला. तर आता बघू शकता मी एक 10च मिनिटासाठी हा रवा बाजूला ठेवला होता, पण बघू शकता छान असा झालेला आहे आपला हा रवा. तर आता आपण पुढची तयारी करूयात. तर म्हणजे डोशालाच बनवायला सुरुवात करूयात. तर गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला. त्यावर अगदी थोडंसं तेल घातलंय. तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपही घालू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर तव्यावर घालून घ्यायचं आहे. तर 2 चमचे मी हे रव्याचं बॅटर घेतलेलं आहे आणि ते अगदी हलक्या हातानं थोडंसं पसरवायचे. फार पातळ डोसा बनवायचा नाही आहे, कारण आपण त्यावर भाज्या घालणार आहोत. तर आता डोसा आपला पसरवून झाला आहे आणि त्यावर आता मी एक एक करत या सगळ्या भाज्या घालणार आहे. तर सगळ्यात आधी तर मी पिवळी सिमला मिरची घातलेली आहे. त्यानंतर रेड सिमला मिरची, त्याचसोबत आपण ग्रीनवाली सिमला मिरची घालूयात. बारीक चिरलेला कांदा घालूयात. तर सगळ्या भाज्या अगदी भरपूर घालायच्यात. खूप छान टेस्ट येते, दिसायलाही छान दिसतं आणि टेस्टी लागतं. त्यानंतर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिखटवाल्या, थोडीशी कोथिंबीर आणि वरून ही आपली लसूण आणि शेंगदाण्याची चटणी घालायची आहे. तर आता हे सगळं घालून झाल्यानंतर वरून अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला डोसा एक साईड शेकून घ्यायचा आहे. तर एक साईड शेकून झाली की आपण तो पलटी करणार आहोत. तसा तर डोसा पलटी करावा लागत नाही, पण या भाज्या आहेत ना, जेव्हा आपण डोसा पलटी करतो ना, तर थोड्याशा अशा त्याला स्मोकी फ्लेवर येतो, म्हणजे तव्यावर त्या थोड्या शेकल्या जातात ना, त्यामुळं. तर नक्की अशा प्रकारे तुम्ही डोसा थोडासा पलटी करून शेकून घ्या. अशा भाज्या टाकल्यानंतर खूप छान टेस्ट येते. आणि बघू शकता अगदी कलरफुल असं मस्त आपला डोसा रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे मी आता दुसरा डोसा करून घेते. तर तुम्ही या डोशाचा पिझ्झाही बनवू शकता. म्हणजे हेच बॅटर आपण तव्यावर पसरवताना थोडंसं जाड पसरवायचं आणि त्यावर ह्या सगळ्या भाज्या घालून त्यावर अजून स्वीटकॉर्न असतील घालायचे आणि त्यानंतर भरपूर असं चीज घालायचं आणि वर झाकण ठेवून मस्त असा हा डोसा जर शेकून घेतला ना, तर अगदी हा झटपट तयार होणारा पिझ्झाही होऊ शकतो. तर मुलांना कसं थोडंसं वेगळं काही ना काहीतरी रोज हवं असतं, तर त्यासाठी म्हणून खूप छान हा मेनू आहे. तर हा दिसायला जेवढा छान दिसतो ना, तेवढा खायलाही खूप छान लागतो. म्हणजे हा जर डोसा असेल तर ह्याच्यासोबत चटणी, भाजी किंवा सांबार वगैरे काही लागत नाही. अगदी कोरडा खाल्ला ना तरी खूप छान लागतो. तर नक्की एकदा अशा प्रकारे तुम्ही स्पेशली मुलांसाठी तर बनवून बघा. भरपूर अशा भाज्याही पोटात जातील आणि मुलं आवडीनं खातील, परत परत बनवायला लावतील, ही गॅरंटी देते मी. तर अशाच प्रकारे मी आता हा दुसरा डोसाही बनवून घेतला आहे. तर बघू शकता खूप छान असं कलरफुल आपले हे डोसे रेडी झालेले आहेत. त्यानंतर मी करणार आहे आता प्लेटिंग. तर हे कलरफुल असे डोसे
तर मी 2 डोसे सर्व केलेले आहेत आणि त्यासोबत मी बटाट्याची भाजी बनवली आहे आज आणि अगदी थोडीशी मी पुदिना आणि कोथिंबीरची चटणी बनवली होती. तर मी चटणी आणि बटाट्याच्या भाजीसोबत हा डोसा सर्व केलेला आहे. तर आता मी तुम्हाला जवळून दाखवते की त्या डोशाला किती सुंदर अशी जाळी सुटलेली आहे. तर न कोणता इनो सोडा किंवा काहीही न वापरता आणि पीठ न आंबवता भिजवताही आपण झटपट डोसे करू शकतो किंवा पोटभरीचा अगदी नाश्ता हा होऊ शकतो अगदी 10 मिनिटामध्ये. तर अशा प्रकारे हे डोसे तुम्हीही एकदा ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि आज मी बनवलेले हे रव्याचे इन्स्टंट डोसे जे की भरपूर भाज्या घालून बनवलेत, ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.